सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक वर्षांपासून तक्रारी होतं की माल शेतकऱ्यांचा चोरीला जातोय, आरती देखील व्यवस्थितपणे लिलाव काढत नाहीत, अनेक तक्रारी येत होत्या. तुम्ही सभापती निवड झाल्यापासून अनेक गोष्टी बदलायला सुरुवात केली. आज तुम्ही अगदी पहाटेच वेषांतर करून अगदी तुम्ही आले होतात, लोकांनी तुम्हाला ओळखलं नाही अशा पद्धतीने तुम्ही पाहणी केलेली आहे. नेमकं काय आपल्याला पाहणीमधून समोर आलेलं आहे आणि कशा पद्धतीसाठी हा वेषांतर करून करण्याचा तुमचा विचार होता? मी शेतकऱ्यांच्या मालाची चोरी होती ही सारखी ओरड आहेच आणि आम्ही सिक्युरिटी किंवा आमचे कर्मचारी यांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही रोज पहाटे येऊन जात जावा आणि ते पण येत होते. पण खरंच येतात का ते पाहणं माझं गरजेचं होतं आणि ते खरंच आले होते आणि चोरीवर 100% आळा बसलेला आहे आता. दुसरी गोष्ट आडते आमचे लिलाव काढत असतात. शेतकरी लांबून लांबून येत असतात. ती येत असताना ते कशा पद्धतीने लिलाव पद्धत करते, शेतकऱ्यांना काय गफलत करतात का, शेतकऱ्यांना काय फसवण्याचा प्रयत्न करतात का, असं मला बघावं वाटत होतं. पण मी बघितलं तर असं कुठलं दिसलेलं नाही. आपल्याला वाटतं की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा, शेतकऱ्याला चांगली वागणूक मिळावी. शेतकरी हा एका शेताचा मालक असतो. तो भाजीपाला मोटरसायकल आणतो, कशावर आणतो, म्हणतो का गरीब नाही, ते उपजीविकेचं त्यांचं साधन आहे. असं करत असताना त्याच्या मालाचं संरक्षण करणं, आडत्याला पण सांभाळणं, हे सगळं बाजार समितीचं सभापती म्हणून एक आमच्या संचालक मंडळाची एक जबाबदारी. एक जबाबदारीने आमच्यावर ही शेतकऱ्यांनी आम्हाला दिली, तर त्याचं चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन करून शेतकऱ्या मालाला भाव मिळावा, शेतकऱ्याची चोरी रोखावी आणि सारखे सारखे तेच ऐकण्यापेक्षा मी म्हणलं आपणच स्वतः जावं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या. एक पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, काही वाहनाचा प्रॉब्लेम असतो. ते सगळे प्रश्न या सकाळच्या विजिटमधनं मला कळाले. हेच त्याचे एकमेव कारण होतं की आपण गपचूप जाऊन भेटायला पाहिजे, म्हणून मी जाऊन वेषांतर करून भेटलो आज. आता किती वाजता पहाटे तुम्ही आलेला होतात आणि काय काय तुम्हाला निदर्शनास आलेलं आहे? मी बरोबर पहाटे 4:30 वाजता आलो होतो आणि एका इथं आल्यावर बघितलं मी की माझं आमच्या संचालक मंडळाचं सगळ्याचं एक आम्ही लोकांपुढे घेऊन गेलो होतो की आपण शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि नक्कीच माझा मागच्या 10-15 वर्षे मी बाजार समितीत असल्यामुळे शेतकऱ्याला, व्यापाऱ्यांना, आडत्यांना सगळ्यांना माहीत आहे मी कशा पद्धतीनं काम करतो. ते सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चालू होतं आणि इतकी प्रचंड गर्दी असती की सकाळी आमच्या आया-बहिणी येतात, शेतकरी येतात, त्यांना म्हणजे बसायला, उठायला सुद्धा जागा नसते. सकाळच्या वेळेला तेवढे 4:30-5 ला जर आले तर 5,000-10,000 लोक असतात. म्हणून आज आल्याबरोबर मी निर्णय घेतला की भाजीचा भाजीपाल्याचा लिलाव असतो, तो रोज सकाळी 6 ला असतो. आम्ही निर्णय घेतला की त्यांच्या अध्यक्षांना मी बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली. म्हणून आम्ही आता 2 वेळा लिलाव काढायचं ठरवलं. आदल्या दिवशी 6:30 ला, सकाळी 6 ला. म्हणजे असं पाहणीमध्ये थोडे माणसाला वाटतं की बाबा आपण काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. त्यातनं हा मार्ग निघाला आणि परवाच्या दिवसापासून म्हणजे गुरुवारपासून रोज संध्याकाळी 6:30 ला आणि सकाळी 6 ला लिलाव होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.